आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। दारूच्या नशेत चारचाकीच्या दुचाकीला धडक, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला। तासगाव प्रतिनिधी अतुल काळे कळवतात की तासगाव विटा रोडवरील गोटेवाडी फाट्याजवळ दारूच्या नशेत भरधाव वेगाने चारचाकी चालवणाऱ्या चालकाने पुढे जाणाऱ्या दुचाकीला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे। या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला। मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर नशेत असलेल्या चालकाने पोलिसांची उद्धटपणे वागण्याचे समजते। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार विटाकडून तासगावच्या दिशेने जाणारी चारचाकी गाडी गोठेवाडी फाट्याजवळ आली असता पुढे निघालेल्या होंडा युनिकॉर्न दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। धडकेमुळे दुचाकीस्वार काही अंतर रस्त्यावर फरफटत गेला, मात्र तो मुख्य रस्त्यावरून बाजूला पडल्याने मोठी दुर्घटना टळली। ही घटना शनिवारी रात्री 8:30च्या दरम्यान घडली। अपघाताची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। चौकशी दरम्यान चारचाकी चालक नशेत असल्याचे दिसून आले, तसेच त्याने पोलिसांची उद्धट भाषा वापरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। वैद्यकीय तपासणीसाठी चालकाला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून वैद्यकीय अहवाल आणि पुढील चौकशीनंतर संबंधित चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे। अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।